मी आता 8 वर्गीकरण आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आहे आपण ते जरूर पाहावं, बारकाईने पाहावं. त्याचा अन्वयार्थ मी नंतर मांडतो. या 8 वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय, भूमिका काय, निवडणूक कुठे न्यायची आहे, कोणा विरोधात बोलतायत. पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे. या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा. यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही. दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा. कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे. पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत. नाव बघा इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM66394546 आणि अनुक्रमांक यादी 339 मध्ये 78वा. त्याच मतदाराचा सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान त्याचा अनुक्रमांक आहे 90 339 यादीमध्येच. मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान ही दुबार यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही. अशी पुढची उदाहरण आहेत. तबस्सुम अब्दुल मुलानी, खाजाबी अन्सार शेख. नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे 2 वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही. तुम्हाला भोईर दिसला, पाटील दिसला. पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला तो म्हणजे नाव एकसारखं मतदार यादीतला नंबर वेगवेगळा. दुसरी स्लाइड. इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. आसमा साजिद जमादार एका ठिकाणी XTX82259195 हा कार्ड नंबर. त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX822450 हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं. तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत.